नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आश्वासक चित्र ही पद्य रचना अभ्यासत होतो. कवी नीरजा यांनी लिहिलेली ही कविता आहे. या कवितेचा उत्तरार्ध म्हणजे सुरुवात आपण पाहिलेली आहे. आता आपण या कवितेचा उरलेला भाग पाहूया. तर बघा, स्त्री पुरुष समानतेचे चित्र या कवितेत रेखाटलेलं आपल्याला दिसते. अगदी पूर्वीचा काळ घेतला तरी आणि आत्ताचा काळ पकडला तरी आपल्याला स्त्री पुरुष समानता फार कमी दिसते. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं चित्र दिसतं की स्त्रियांवर अन्यायच होतो आहे किंवा स्त्रियांना या जीवनामध्ये कमीच लेखलं जातं. तर त्यावर प्रकाश टाकणारी ही कविता आणि भविष्यात कदाचित हे चित्र बदललेलं पाहायला मिळेल असं आश्वासन चित्र निर्माण करणारी ही कविता लेखिकेने लिहिलेली आहे. अगदी पूर्वीच्या काळी ताराबाई शिंदेनी आपल्या ग्रंथामध्ये स्त्री पुरुष तुलना या ग्रंथामध्ये स्त्री पुरुष समानतेचं महत्व अधोरेखित केलं होतं. तर अशा अनेक म्हणजे लेखनाच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानतेचं हे चित्र म्हणजे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा ती समानता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केलेला आहे. तरी देखील आपल्याला त्यामध्ये पूर्णतः यश आलेलं दिसत नाही. पण लेखिका म्हणतात की आज ना उद्या तरी हे चित्र पाहायला मिळेल. तर हेच त्यांनी या कवितेतून आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. आपण बघत होतो की एक मुलगी हातामध्ये चेंडू घेऊन मुलाचं जे कसब आहे ते ती करून दाखवते आणि मग ती त्या मुलाला सांगते की मी दोन्ही करू शकते एकाच वेळेस, तू करशील का? आणि मग मुलगा तिच्या हातामध्ये चेंडू देतो. ती तो चेंडू उंच उडवलेला तो चेंडू आभाळाला शेवून नेमका येऊन पडतो तिच्या उंचीत. म्हणजे ती तो चेंडू आहे तो उंच उडवते आणि तो चेंडू आभाळाला शेवून म्हणजे की तो खूप उंच जातो. मध्ये अगदी आभाळाला लागेल असा इतकं उंच जातो आणि खाली पडताना ती बरोबर त्याला ओंजळीमध्ये पकडते त्या चेंडूला आणि म्हणजे ती ते कसब करून दाखवते. जे कसब मुलगा करत होता ते कसब तीही करून दाखवते आणि मग मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. म्हणजे त्याला आश्चर्य वाटतं की कधीही न खेळलेली ही मुलगी किंवा जिने कधी चेंडू हातात देखील पकडला नव्हता ती हे कसब करून दाखवते आहे. म्हणजेच इथे कवितेला असं म्हणायचं आहे की पुरुषांची कामं स्त्रीने सहजतेने करून दाखवलेली आहेत. पण स्त्रीची जी कामं म्हटली जातात किंवा स्त्री परंपरेने जी कामं करत आलेली आहे ते पुरुष करू शकतील का? असं प्रश्न तिने निर्माण केलेला आहे. आणि म्हणून ती आता म्हणते, ती मुलगी म्हणते हसून, तशी हसून ती म्हणते आता तू. म्हणजे मी करू शकले तुझं काम, आता तू माझं काम तुला येतं की बघ, किंवा मी जे करते आहे किंवा मी जे आतापर्यंत करत आलेली ही ती कामं तुला जमतात का ते बघ. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. मुलगा गॅस समोर मांडी घालून येऊन बसतो. दोन्ही हातांनी झोपतो बाहुलीला प्रथम. काय करत आहे की दोन्ही हातांनी तो झोपवतो बाहुलीला. मग शोधतो पातेलं भाजीसाठी. म्हणजेच बघा, मुलगी काय करते आहे, बाहुलीला एका हाताने थोपटते आणि एका हाताने ती आधून चढवते आहे त्या भातुकलीच्या गॅसवर. तर मुलगा इथे मात्र काय करतो आहे, दोन्ही हाताने बाहुलीला थोपटतो आहे. म्हणजे तो एका वेळी एकच काम करतो आहे आणि तिला थोपटून मग तो काय करतो आहे, भाजीसाठी पातेलं शोधतो आहे. म्हणजे स्त्री एकाच वेळी दोन्हीही कर्तव्य पार पाडताना दिसते. एक तर घरातली कामं आणि त्याचबरोबर तिने जे पुरुषांच्या बरोबरीने जगताना आपलं स्वतःचा स्वाभिमान उंचावण्यासाठी पत्करलेलं जे पण कार्य असेल ते. मग आज अनेक क्षेत्रामध्ये स्त्रिया तुम्हाला उंच स्तरावर दिसतायत. मग कोणी पोलीस असतील, कोणी पायलट असतील. तर अशा अनेक क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतलेल्या स्त्रिया अगदी दोन्हीही कसं चांगल्या प्रकारे पार पाडतायत. म्हणजे घरातलीही कामं ती त्याच पद्धतीने पार पाडते अगदी परिपूर्ण आणि बाहेरची कर्तव्य पण ती अगदी त्याच याच्याने पार पाडते आहे. म्हणजे परिपूर्णतेने पार पाडते आहे. पण मुलगा मात्र काय करतो आहे की तो प्रथम बाहुलीला दोन्ही हाताने थोपटतोय आणि मग तो शोधतो पातेलं भाजीसाठी. म्हणजे त्याला एकाच वेळी हे दोन्ही कामं करणं शक्य झालेलं दिसत नाही. आणि कवयित्रीला इथे हेच म्हणायचं आहे की हळूहळू शिकेल तोही. आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं. म्हणजेच जशी स्त्री आपलं कसब पण दाखवते आणि घर सुद्धा व्यवस्थित सांभाळते, हळूहळू शिकेल तोही. इथे हा तोही म्हणजे हा मुलगाच फक्त नाही,
तर इथे समस्त पुरुष प्रधान व्यवस्थेला किंवा पुरुषांना उद्देशून लेखिकेने हा शब्द वापरलेला आहे की हळूहळू पुरुषही शिकतील. काय शिकतील? की आपलं कसब दाखवतानाच, म्हणजे बाहेरील जे कामामध्ये त्यांचं श्रेय आहे ते दाखवताना, ते कसब दाखवताना घर सुद्धा सांभाळणं तेही शिकतील, हे कवयित्रींना इथे सांगायचं आहे. आणि तेही तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. मग इथे तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून या ओळीचा अर्थ काय होतो? की कठीण परिस्थितीत सुद्धा त्या आपलं कसब पार पडतात. तर तापलेल्या उन्हाचा आडोसा म्हणजे तिथे रखरखीत ऊन आहे आणि अशाही म्हणजे उन्हाच्या झळा तिथे बसतायत, उकडते, पण तरी देखील ते तिचा खेळ तिथे मांडलेला आहे. तर अशा अनेक झळा सोसत किंवा अशा उन्हाच्या झळा सोसत म्हणजे काय परिस्थितीने आलेली संकट जी आहे ती संकट झेलत ती काय करणार आहे, ती जशी घर सांभाळते तसंच ती आपलं कसब दाखवते, तसंच पुरुष सुद्धा हे शिकेल हळूहळू, असा आश्वासक चित्र कवयित्रीने या कवितेतून मांडलेला आहे. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. म्हणजेच लेखिका काय म्हणते बघा, की मी घराच्या बाहेर जेव्हा डोकावते, आता इथे घराच्या झरोक्यातून म्हणजे खिडकीतून त्यांना म्हणायचं आहे, खिडकीतून त्यांना लहान तो मुलगा आणि मुलगी दिसते आहे, पण इथे त्यांना असं म्हणायचं की माझ्या नजरेतून मी जेव्हा उद्याचं जग बघते ना, तेव्हा मला हे चित्र दिसतं आहे, आश्वासक चित्र. कोणतं? तर स्त्री पुरुष समानतेचं आश्वासक चित्र. तिला त्यांच्या नजरेतून किंवा आजची परिस्थिती जी हळूहळू बदलते, ते हळूहळू परिस्थितीतून असं लक्षात येते की हळूहळू का होईना पण सकारात्मक बदल नक्की होईल, किंवा हळूहळू का होईना स्त्री पुरुष समानता नक्की येईल. तो उद्याच्या जगाचं चित्र त्यांना आज दिसत आहे, असं त्या म्हणतायत. जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र. म्हणजे आपण बऱ्याचशा ठिकाणी असा विचार करतो की हे काम मुलांचं, हे काम मुलींचं, हा खेळ मुलींचा, तो खेळ मुलांचा, असा जो भेदभाव आपण चालवलेला आहे ना, तो भेदभाव विसरून जिथे दोघं एकत्र येऊन खेळतील किंवा दोघांचाही हातात हात असेल किंवा हा खेळ मुलांचा तो मुलींचा असा भेदभाव न करता जिथे सगळे खेळ एकत्रच खेळले जातील, तर असं चित्र लेखिकेंना उद्याच्या जगात पाहायला मिळेल असं वाटतं. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही. म्हणजे आपण बघा लहानपणी मुलं भातुकलीचा खेळ खेळतात. भातुकलीचा म्हणजे खोटा खोटा मांडलेला तो संसार. तर तो भातुकलीचा खेळ खेळताना जेव्हा ते वास्तवात प्रवेशतील, वास्तवात म्हणजे खऱ्या खऱ्या संसारात जेव्हा ते प्रवेश करतील, तेव्हा पण त्यांच्यामध्ये दिसणारी ही लहानपणीची जी समानता आहे किंवा लहानपणी जसे ते दोघं मिळून जे काम करत आहेत, तसंच वास्तवात म्हणजे भविष्यात दोघांच्याही हातात हात असेल, म्हणजे दोन्हीही कामं करताना दोघे एकमेकांना समान दर्जा देतील किंवा दोघे एकमेकांना सांभाळून दोघे एकमेकांच्या सोबतीने राहून दोन्हीही कामं करतील. म्हणजे आपलं कसब सुद्धा दाखवतील आणि घर सुद्धा दोघं मिळून सांभाळतील. असं एक आश्वासक चित्र लेखिका म्हणतात की दोघांच्या हातात हात असेल म्हणजे दोघंही एकत्र येऊन कामं करतील. तर असं चित्र दिसेल आणि हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. आता इथे विसावेल म्हणजे विश्रांती घेईल, पण तसं न म्हणता इथे बाहुली आणि चेंडू, बाहुली म्हणजे इथे हा खेळ दाखवलेला आहे आणि चेंडू म्हणजे कसब दाखवलेला आहे. म्हणजे बघा बाहुली हा मुलींचा खेळ आणि चेंडू हा मुलांचा खेळ. पण इथे असं दोघंही मिळून, दोघांच्याही हातात हात असेल म्हणजे दोघंही मिळून बाहुली पण खेळतील आणि चेंडू सुद्धा खेळतील, तेही जोडीनं म्हणजे एकत्र येऊन. म्हणजे हा खेळ मुलांचा, तो खेळ मुलींचा, असा भेदभाव विसरून स्त्री पुरुष समानतेचं जे चित्र आहे ते जसं त्यांच्या खेळामध्ये दिसेल, तसंच वास्तवात सुद्धा प्रवेशताना ते चित्र स्त्री पुरुष समानतेचं चित्र वास्तवात येईल, प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळेल, असं कवयित्री या कवितेतून सांगू इच्छितात. तर अशा पद्धतीने आश्वासक चित्र कवयित्रीने रेखाटलेलं आहे. कवितेच्या शेवटी बघा कवयित्रींना असं म्हणायचं आहे की मुलगा पण हळूहळू सगळं शिकेल, कौशल्य दाखवत तोही घर सांभाळेल, असं एक आश्वासक चित्र त्यांना जगामध्ये दिसत आहे. आणि मग हळूहळू ते दोघंही एकमेकांच्या सोबतीने खेळता खेळता भविष्यात सुद्धा ते एकमेकांना सहकार्य करत आपलं वास्तविक जीवन ते जगतील, असं एक आश्वासक चित्र कवयित्रींना इथे
दिसेल असं आशावाद कवयित्रीने या कवितेतून व्यक्त केलेला आपल्याला दिसतो. तर अशा पद्धतीने ही कविता तुम्हाला समजली असेलच. तर या कवितेतून आपल्याला हेच शिकायचं आहे की बघा प्रत्येक वेळी आपल्याला जी कविता दिलेली असेल किंवा पाठ दिलेला असेल तो फक्त पाठाचे उत्तर लिहिण्यापुरता किंवा कृतीपत्रिका आपल्याला सोडवण्याकरता म्हणून नाही, ते एक मूल्य त्यामध्ये रुजलेलं असतं आणि ते मूल्य आपल्या जीवनात उतरावं हा त्यामागचा खरा म्हणजे तो पाठ किंवा ती कविता आपल्याला अभ्यासक्रमामध्ये देण्यामागचा हा हेतू असतो की त्याच्यामध्ये असलेलं मूल्य जे आहे ते मुलांमध्ये उतरावं. तर या कवितेतून आपल्याला कोणतं मूल्य शिकायला मिळालेलं आहे? स्त्री पुरुष समानता. आणि हा स्त्री पुरुष समानतेचे जे मूल्य आहे ते आपण अंगीकारू आणि भविष्यात असा स्त्री पुरुष भेदभाव न करता जे काम आपल्या समोर येईल ते आपण करत राहू. मग ते स्त्रीचं असेल किंवा पुरुषांचं असेल असा विचार न करता आपण दोघं मिळून कार्य करू असं जरी आपण त्यातून मूल्य शिकलो तरी ही कविता सार्थक झाली किंवा कविता शिकवल्याचं श्रेय मिळेल. तर अशा पद्धतीने ही कविता इथे संपलेली आहे. या कवितेवर आधारित काही स्वाध्याय आपण बघूया. बघा, कृतीपत्रिका आपल्याला विचारल्या जातील आणि कृतीवर आधारित आपण इथे कवितेच्या आधारे खालील कोष्टक पूर्ण करा असं एक आपल्याला कृतीपत्रिका दिलेली आहे. बघा, कवितेचा विषय काय आहे? तर स्त्री पुरुष समानता भविष्यात साकार होईल असा विश्वास या कवितेतून व्यक्त करण्यात आलेला आहे. कवितेतील पात्र कोणती पात्र आहेत? तर भातुकलीचा खेळ खेळणारी मुलगी आणि चेंडू खेळणारा मुलगा ही दोन पात्र आलेली आहेत. कवितेतलं मूल्य कोणतं आहे? तर स्त्री पुरुष समानता हे आपल्याला मूल्य आपल्याला इथे या कवितेत आलेलं दिसतं. आणि आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी कोणत्या आहेत? तर कवित्री म्हणते बघा की माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. म्हणजे उद्याच्या जगामध्ये एक त्यांना असं दिसतं की स्त्री पुरुष समानता आज नाही पण उद्या नक्की येणार आहे. तर हे या ओळीतून आपल्याला दिसतं. तर अशा पद्धतीने आपल्याला कृती विचारल्या जातील आणि त्या कृतींचा अर्थ आपल्याला सांगावा लागेल किंवा कृती सोडवाव्या लागतील. खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ काय आहे? इथे? तापलेले ऊन. आता तापलेले ऊन याचा तुम्हाला समजलेला अर्थ म्हणजे काय? तर एक प्रकारे रखरखीत असं जीवन किंवा तापलेलं ऊन याचा अर्थ जरा संघर्षमय स्थिती, संकटमय स्थिती आणि अशाही परिस्थितीमध्ये ती स्त्री काम करते हे म्हणजे तिच्यामधला दिसणारा सहनशीलतेचा गुण. तर आणि दुसरं काय सांगितलं? आश्वासक चित्र. आश्वासक चित्र म्हणजे काय? तर स्त्री पुरुष समानता आपल्याला याच्यातून दिसेल किंवा स्त्री पुरुष एकमेकांच्या सहकार्याने एकमेकांची कामं करतील हे उद्याच्या जगाचं एक चित्र, हे आश्वासक चित्र कवयित्रींना म्हणायचं आहे. मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी कोणत्या आहेत? मग मुलगी एका ठिकाणी म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? ही एक ओळीतून आपल्याला आत्मविश्वास दिसतो की मी घरही सांभाळू शकते आणि कसबही दाखवू शकते. त्याचबरोबर दुसरी ओळ बघा, ती उंच उडवलेला चेंडू अलगद येऊन पडतो तिच्या हातात. म्हणजेच काय? तर तो उंच तेही कसब तिने पूर्ण केलेलं आहे. चेंडू वर जाऊन आभाळाला शिवून हातात झेलण्याचं कसब सुद्धा ती शिकलेली आहे. तर ही ओळ पण म्हणजे ती अगोदरच म्हणते का मी दोन्ही करू शकते, तू करशील? म्हणजे ते कसब पण ती दाखवू शकते. हे आश्वासक एक चित्र आहे किंवा हे एक तिचा आत्मविश्वास व्यक्त करणारी ओळ आहे. चौकटी पूर्ण करा. बघा, कवयित्रीच्या मनातील आशावाद. काय आहे कवितेच्या मनातला आशावाद? तर कवयित्रीला हेच वाटतं की आज नाही पण उद्या तरी नक्की स्त्री पुरुष समानता म्हणजेच काय? तर स्त्री पुरुष दोघंही एकमेकांच्या सहकार्याने दोन्ही कामं करतील. कसब दाखवणं आणि घर सांभाळणं. तर हे काम करताना दोघांमध्ये भविष्यात सामंजस्य असेल, स्नेहभाव असेल, प्रेम असेल आणि दोघं मिळून हे काम नक्की करतील तर हे स्त्री पुरुष समानतेचं मूल्य त्यांच्यामध्ये नक्की रुजेल. हे कवयित्रीच्या मनातला काय आहे? आशावाद आहे. आणि कवितेतील खालील घटनेतून विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा. बघा, मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. काय दिसतं आपल्याला याच्यातून? त्या व्यक्तीचा कोणता गुण दिसतो? तर मुलाचं कौशल्य आणि घर सांभाळण्याची त्याने दाखवलेली तयारी. येतं लक्षात? म्हणजे भविष्यात का होईना किंवा तो ते किमान स्वीकारतो तरी मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. काय दिसतो? आत्मविश्वास. यामध्ये त्या मुलीचा कोणता गुण दिसतो?
आत्मविश्वास म्हणजे ती अगदी ठामपणे म्हणते की मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तर तिचा तो आत्मविश्वास आपल्याला या ओळीतून स्पष्ट होतो. तिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी या ओळीतून आपल्याला स्त्री पुरुष समानता किंवा भविष्यात दोघं किंवा स्त्री पुरुष असा भेदभाव न राहता स्त्री पुरुष समानता येईल. तर हा त्या व्यक्तीचा कोणता गुण दिसतो? सामंजस्य आणि परस्पर सहकार्य, एकता. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या कृतीपत्रिकेत आलेल्या कृती पूर्ण कराव्या लागतील आणि हा काव्य सौंदर्याचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला 2 गुणांसाठी विचारला जाईल. तर तो तुम्हाला तुमच्या शब्दात रेखाटा, तुम्हाला कळालेला अर्थ लिहा, तुमच्या शब्दात लिहा, अशा पद्धतीने प्रश्न केला जाईल आणि त्यामुळे त्याच पद्धतीने तुम्ही काय शिकलात किंवा तुम्हाला ही कविता कुठपर्यंत कळली, तुम्हाला या त्यातून काय सांगायचं आहे, तर असं तुम्हाला कळालेला अर्थ तुमच्या शब्दात रसग्रहण करायचं असतं. त्यामुळे तोही प्रयत्न तुम्ही कराल. तर अशा पद्धतीने झालेली ही कविता आपली जी आहे त्यावर आधारित स्वाध्याय आपण पूर्ण करायचा आहे, लिहायचं आहे आणि आतापर्यंत झालेल्या सर्वच पाठांवर आधारित स्वाध्याय आहेत. ते स्वाध्याय वहीमध्ये सोडवून वही तयारच ठेवा. व्यवस्थित अगदी लिखाण करून ठेवा. तर अशा पद्धतीने आपण इथे ही कविता संपवते. आता पुढचा पाठ आपण नंतरच्या तासिकेमध्ये बघूया. तूर्तास आपण इथे थांबूया. धन्यवाद.